Hello everyone, I am Kadam Kes from SGM College Karad. In today's lecture we are going to study algebra of statements. Algebra of a statement हा पॉइंट पाहण्याच्या ही अगोदर आपल्याला काही रिझल्ट्स पाहायचे आहेत. इम्प्लिकेशनचा एक रिझल्ट आहे, डबल इम्प्लिकेशनचा रिझल्ट आहे, थर्ड रिझल्ट हा, फोर्थ रिझल्ट हा. याच्यामध्ये आपण ट्रूथ टेबलने हे प्रूव्ह करून बघूया हे होतंय का, इक्विव्हॅलंट येतंय का. तर पहिलं त्याच्यामध्ये आहे P implies Q. P implies Q is logically equivalent to negation P or Q. P हे एक स्टेटमेंट, Q हे स्टेटमेंट. P implies Q, इम्प्लिकेशन घेतलं, निगेशन P and last column negation P or Q. निगेशन P or Q. दोन स्टेटमेंट आहेत, आपल्या चार रो तयार होतात, थर्ड अँड फोर्थ रो. दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स. पहिलं स्टेटमेंट फॉल्स, दुसरं स्टेटमेंट ट्रू किंवा दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट कसे येणार आहेत, आपले फॉल्स येणार आहेत. याचं इम्प्लिकेशन काय सांगतो, पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. T and T. Negation P is F T. Negation P and Q. First column, second column, third column, fourth column and fifth column. Fourth column and second column यांच्यामध्ये डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन म्हणजे काय, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच फॉल्स, अदरवाइज ट्रू. म्हणजे काय येणार, F T T, F T T, T F T. आता याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर थर्ड कॉलम आणि फिफ्थ कॉलम यांच्यामधल्या एंट्रीज कशा दिसतात, आपल्याला आयडेंटिकल दिसतात. आणि एंट्रीज आयडेंटिकल आहेत म्हणजे ते दोन स्टेटमेंट कसे येणार, आपले लॉजिकली इक्विव्हॅलंट येणार आहे दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट. म्हणजे P implies Q हे कसं लिहू शकतो, अजून निगेशन P और Q या टाईपमध्येही P implies Q हे आपण लिहू शकतो. आता थोडंसं तुमचं जमलिंग होईल की अगोदरच्या लेक्चरमध्ये निगेशन ऑफ P implies Q, जस्ट अ मिनिट. निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा आपला फॉर्म्युला येतो, निगेशन ऑफ P implies Q is logically equivalent to P and negation Q. आणि इथं आता आपण काय कोणता रिझल्ट पाहिला, तर इम्प्लिकेशन म्हणजेच P implies Q हेच आपण कसं लिहू शकतो, निगेशन P और Q. खूपदा या दोन्हीमध्ये जमलिंग होतं. P implies Q च्या ठिकाणी हा फॉर्म्युला लिहितो, याच्या ठिकाणी हा फॉर्म्युला लिहितो. हे फक्त थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट सेकंड रिझल्ट जो आहे तो प्रूव्ह करूया. P डबल implies Q. P हे एक स्टेटमेंट घेतलं, Q हे एक स्टेटमेंट घेतलं, P डबल implies Q हे स्टेटमेंट घेतलं. नेक्स्ट कॉलम P implies Q, नेक्स्ट कॉलम Q implies P and last column P implies Q and Q implies P. हा शेवटचा कॉलम घेतला आपण. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड सिक्स्थ कॉलम. दोन स्टेटमेंट आहेत, चार आपल्या रो तयार होतील. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो अँड फोर्थ रो. दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील. पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स. पहिलं स्टेटमेंट फॉल्स, दुसरं स्टेटमेंट ट्रू आणि दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट फॉल्स येतील. डबल इम्प्लिकेशन म्हणजे काय, दोन्हीच्या ट्रूथ व्हॅल्यू सारख्या असतील तर ट्रू येतं, अदरवाइज फॉल्स येतं. P implies Q घेऊया, पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स तरच इम्प्लिकेशन फॉल्स येतं, अदरवाइज इम्प्लिकेशन आपलं कसं येणार आहे, ट्रू येणार आहे. Q implies P ला सुद्धा तेच रूल, म्हणजे T T T, F T T, T F F, F F T या टाईपने. आणि पुन्हा 4 आणि 5 नंबरच्या कॉलम मध्ये आपल्याला कंजक्शन घ्यायचे. कंजक्शन म्हणजे काय,
दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स. म्हणजे टी टी टी, एफ टी एफ, टी एफ एफ, टी टी टी. आता पुन्हा याच्यामधलं थर्ड कॉलम अँड सिक्स्थ कॉलम यांचं जर ऑब्झर्वेशन आपण केलं तर दोन्ही मधल्या एंट्रीज कशा आल्यात तर आयडेंटिकल आले, सेम टू सेम आल्यात. टी एफ एफ टी या टाईपल्या दोन्हींच्याही एंट्री आलेत. म्हणजे थर्ड कॉलम आणि सिक्स्थ कॉलम हे कसे झाले आपले आयडेंटिकल झाले. आणि पी डबल इम्प्लाइज क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी या टाईपनं लिहू शकतो. पी डबल इम्प्लाइज क्यू हे कसं लिहू शकतो या टाईपनं लिहू शकतो. किंवा अजून थोडंसं जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला समजेल. पहिल्या रिझल्टमध्ये आपण पाहिलेलं आहे की पी इम्प्लाइज क्यू, पहिल्या रिझल्टमध्ये आपण काय पाहिलं बघा, पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच निगेशन पी और क्यू या टाईपनं आपण लिहू शकतो. आणि इथं पी डबल इम्प्लाइज क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी आहे. पण पुढे जाऊन जर पहिला रिझल्ट याच्यामध्ये आपण पुट केला तर पी डबल इम्प्लाइज क्यू हेच आपण कसं लिहू शकतो तर निगेशन पी और क्यू अँड क्यू और निगेशन पी या टाईपनंही लिहू शकतो. आणि हे डबल इम्प्लिकेशन म्हणजेच एक लॉ आपला पुढचा याचा तयार होणार आहे, ते आपण पुढे लॉ बघणार आहोत. ठीक आहे, हे झालं आपलं दुसऱ्या रिझल्टचं प्रूफ की त्याच्यामध्ये काय दिलं, पहिल्यामध्ये दिलं इम्प्लिकेशन हेच कसं लिहू शकतो तर या टाईपमध्ये. दुसरा रिझल्ट काय सांगतो की डबल इम्प्लिकेशन अजून कशा प्रकारे तुम्ही लिहू शकता ते याच्यामध्ये दिलेलं आहे. हा तिसरा रिझल्ट आणि चौथा रिझल्ट जो आहे तो मात्र तुम्ही प्रूव्ह करायचा आहे. त्याचंही प्रूफ तुम्हाला येणार आहे. LHS आणि RHS लॉजिकली इक्विव्हॅलंट दोन्ही स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला मिळणार आहे. नेक्स्ट पॉइंट इज अल्जेब्रा ऑफ अ स्टेटमेंट. नेक्स्ट पॉइंट इज अल्जेब्रा ऑफ अ स्टेटमेंट. खूपसा सोपा पार्ट, याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स आहेत, तीही बोर्ड एक्झामला विचारली जातात. याच्यामध्ये पहिला लॉ अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये पहिला जो आहे तो आयडेंपोटेंट लॉ. हे टोटल 10 लॉज आहेत. त्या 10 लॉजच्या सहाय्यानं पुढे तुम्हाला निगेशन करायचं आहे किंवा दिलेले एक्झाम्पल स्टेटमेंट पॅटर्न सिम्प्लिफाय करायचे आहे. पण मग हे 10 लॉ लक्षात कसे ठेवायचे असतात किंवा जरी आलं पुढं आपल्याला की पी अँड पी म्हणजे मी काय लिहू, पी लिहू, टी लिहू, एफ लिहू या टाईपचं आपलं जम्बलिंग थोडंसं होतं. मग ते लक्षात कसे ठेवायचे ते बघा. पहिला आहे आयडेंपोटेंट लॉ. आयडेंपोटेंट लॉ मध्ये आपण काय म्हटलं, पी अँड पी इक्विव्हॅलंट टू पी, पी और पी इक्विव्हॅलंट टू पी. म्हणजेच काय होईल कसं लक्षात ठेवू, पी अँड पी म्हणजेच पी कसं काय आलं बघ. मी एकदा इथं टी लिहिलं, पी हे स्टेटमेंट ट्रू घेतलं तर टी अँड टी कंजक्शन काय येतं त्याचं टी येतं. समजा पी हे स्टेटमेंट फॉल्स असेल तर एफ और एफ लिहिलं तर काय येणार त्याचं एफ येणार. म्हणजे पी स्टेटमेंट ट्रू असेल तर पी अँड पी इक्वल टू टी अँड टी इक्वल टू टी येतं. पी स्टेटमेंट फॉल्स असेल तर एफ अँड एफ इक्वल टू एफ येतं. ऑन द स्पॉट तुम्हाला लिहायचं असेल एक्झामच्या वेळेस किंवा एक्झाम्पल आल्यानंतर की पी अँड पी इक्वल टू काय लिहायचं आठवत नसेल तर सरळ पीच्या ठिकाणी एकदा टी म्हणजे पी हे स्टेटमेंट एकदा ट्रू घ्यायचं, फॉल्स येतं. आउटपुट त्याचं काय मिळतं, त्याचं कंजक्शन डिसजंक्शन काय मिळतं ते बघायचं. इथं जे असेल तेच तुमचं काय मिळतं RHS मिळतं. त्यामुळे पी अँड पी इक्विव्हॅलंट टू पी, पी और पी इक्विव्हॅलंट टू आपल्याला काय मिळालेलं आहे, पी मिळालेलं आहे. नेक्स्ट लॉ इज कम्युटेटिव्ह लॉ. नेक्स्ट लॉ कम्युटेटिव्ह लॉ. जसं आपण सेट रिलेशन मध्ये 11वीला पाहिलेलं होतं, ए आणि बी हे दोन सेट असतील तर ए युनियन बी इक्वल टू आपण काय लिहायचं कम्युटेटिव्ह लॉ त्याच्यामध्ये की बी युनियन ए, ए इंटरसेक्शन बी इक्वल टू काय लिहायचं तर बी इंटरसेक्शन. तोच लॉ पुन्हा कम्युटेटिव्ह इथं आला पण स्टेटमेंटच्या भाषेमध्ये आला, कंजक्शन डिसजंक्शन मध्ये आपल्याला आला की पी अँड क्यू, पी और क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू क्यू और पी. P
P and Q is logically equivalent to Q or P. हा कम्युटेटिव्ह लॉ आहे. नेक्स्ट आहे असोसिएटिव्ह लॉ. हाही लॉ तुम्हाला अगोदरच गेलेला आहे सेट रिलेशन मध्ये 11वीच्या की P and Q and R is logically equivalent to की या तिन्हीमध्ये and असेल तर कोणत्याही दोनला ब्रॅकेट करून तो सिम्प्लिफाय करून राहिलेलं बरोबर पुन्हा कंजक्शन किंवा डिसजंक्शन घेऊ शकतो. हेच आहे. जसं सेट मध्ये काय होतं ABC हे 3 सेट असतील तर A युनियन B युनियन C हे लिहिताना A युनियन B युनियन C किंवा A युनियन B युनियन C या टाईपनं लिहित होतो. तोच पुन्हा इथं कोणता आला आपला असोसिएटिव्ह लॉ. नेक्स्ट लॉ इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. पुन्हा तुमचं सेट आठवा 11वी मधलं त्याच्यामध्ये बघा काय होतं की A इंटरसेक्शन B युनियन C is logical is equivalent to A intersection B union A intersection C. हा जो तुमचा लॉ होता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तोच पुन्हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथं आला. पण याच्यामध्ये तुम्हाला काय दिलं PQR ही स्टेटमेंट आहे आणि कनेक्टिव्ह आपण काय वापरलेले आहेत तर कंजक्शन आणि डिसजंक्शन. A इंटरसेक्शन Q युनियन Q or R equivalent to P and Q or P and R. Similarly हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लक्षात ठेवायला की सोपं. ऑलरेडी तुम्ही कुठेतरी हे सगळे लॉ पाहिलेत कम्युटेटिव्ह असोसिएटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट आहे डी मॉर्गन्स लॉ. हा तर लॉ आपण आपल्याच लॉजिक मध्ये पाहिलेला आहे विथ त्याचं ट्रूथ टेबल तयार करून पाहिलेलं आहे की निगेशन दोन स्टेटमेंटच्या कंजक्शनचं निगेशन म्हणजे त्याच्या डिसजंक्शन निगेशन ऑफ देअर डिसजंक्शन या टाईपनं पाहिलं आणि पुन्हा सेम हा लॉ आलेला आहे. नेक्स्ट आयडेंटिटी लॉ. हे फक्त थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावे लागणारे लॉ आहे. आयडेंटिटी लॉ काय आहे आयडेंटिटी लॉ मध्ये एक लक्षात ठेवायचं की दिलेलं जे काय आलं ते आयडेंटिटी लॉ आहे की पुन्हा आपलं जमलिंग होतं. आयडेंटिटी लॉ लिहू कॉम्प्लिमेंट लॉ लिहू का आयडेम्पोटेंट लॉ लिहू. तर कसं लक्षात ठेवायचं की ज्या दोन स्टेटमेंटमध्ये कंजक्शन किंवा डिसजंक्शन आलं त्यातलं एका स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला दिलेलीच असणार आहे. बघा इथं कंजक्शन आहे इथं डिसजंक्शन आहे. कंजक्शन डिसजंक्शन दोन स्टेटमेंटचं कंजक्शन दोन स्टेटमेंटचं डिसजंक्शन. एक स्टेटमेंट आपल्याला परमनंटली माहिती आहे ट्रू आहे का फॉल्स आहे. दुसरं स्टेटमेंट फक्त माहिती नाही P लिहिलेलं आहे. त्यावेळी कुठला लॉ आहे असं समजायचं तर आयडेम्पोटेंट. मग हे लक्षात कसं ठेवायचं समजा असं एक्झाम्पल मध्ये आलं P and T. नक्की काय लिहायचं P लिहायचं T लिहायचं का F लिहायचं. मग ते पुन्हा कसं तुम्ही हे न पाठांतर तर याच्यात काहीच करायचं नाही. मग सिम्प्लिफिकेशन करून त्यावेळी तुम्ही पटकन लिहू शकता. तर P and T इक्वल टू P कसं येतं ते बघूया आता. मी एकदा P च्या ठिकाणी P हे स्टेटमेंट ट्रू घेतलं तर T and T इक्विव्हॅलेंट आपल्याला करायचं T. टेबल तर आपल्या आता व्यवस्थित लक्षात आले. पुन्हा P हे स्टेटमेंट मी फॉल्स घेतलं तर F and T इक्विव्हॅलेंट टू काय येतं तर F येतं. म्हणजेच P हे स्टेटमेंट जर मी ट्रू घेतलं तर आउटपुट ट्रू मिळतं म्हणजे कंजक्शन ट्रू मिळतं. P हे स्टेटमेंट फॉल्स घेतलं तर कंजक्शन कसं मिळतं मला येत. म्हणजे टोटली हे कंजक्शन कशावर अवलंबून आहे तर P स्टेटमेंट तुमचं ट्रू आहे का फॉल्स आहे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे इथं काय लिहिलं P and T इक्विव्हॅलेंट टू P. P स्टेटमेंट काय आहे त्याच्यावर ते आउटपुट. म्हणजे त्यावेळी एक्झाम्पल तुमच्या समोर आलं एवढंच असेल याचं तुमचं लिहायचं आहे. पटकन T ठेवायचं PF ठेवायचं. P हे स्टेटमेंट एकदा ट्रू घ्यायचं फॉल्स घ्यायचं आउटपुट काय येतं कंजक्शन काय येतं ते बघायचं आणि त्याच्यानुसार लिहायचं. अगदी दुसरं याच्यातलं बघूया लगेच P and F इक्विव्हॅलेंट टू F कसं येतं. आता हे थोडक्यात आपल्याला माहिती नाही असं समजून आपल्याला हे काढायचं आहे की P and F दुसरं स्टेटमेंट हे परमनंटली फॉल्स दिलं. मी एकदा याच्यामध्ये T ठेवलं T and F काय येतं याचं तर F येतं. नंतर मी F ठेवलं तर F and F इक्वल टू F. म्हणजे मी काय केलं तर P स्टेटमेंट एकदा मी ट्रू घेतलं आणि P स्टेटमेंट मी एकदा फॉल्स घेतलं. कंजक्शन आहे दुसरं स्टेटमेंट परमनंटली फॉल्स आहे आपलं. तर मग कसं ठरवायचं आउटपुट काय येतं तर P स्टेटमेंट ट्रू घ्या. मग आपलं कन्क्लुजन काय निघतं तर P स्टेटमेंट ट्रू घ्या किंवा P स्टेटमेंट हे फॉल्स घ्या.
त्याचं कंजक्शन एफ बरोबर काय तर एफच येतं. म्हणजे पी स्टेटमेंट काय आहे त्याचा काहीच फरक पडत नाही. इथं एफ आहे ना त्यामुळे मग काय आलं एफ लिहायचं आपण. हे थोडंसं तुमचंच ऑब्झर्वेशन राहणार. नेक्स्ट बघूया याच्यामधलं दुसरंही लगेच बघूया आयडेंटिटी लॉ मधलं. हे झालं कंजक्शनच्या बाबतीत, डिसजंक्शनच्या बाबतीत. मी फक्त याच्यामधलं एवढं लिहिलं. आपल्या समोर हे आलं. मला लिहायचं आहे की हे डिसजंक्शन काय येतं ते या दोन्हीचं आपणच करून बघूया काय. पी हे स्टेटमेंट मी एकदा ट्रू घेतलं तर टी और टी येतं. पी स्टेटमेंट फॉल्स घेतलं तर फॉल्स और टी इक्वल टू काय येतं आपलं टी येतं. म्हणजे पी स्टेटमेंट ट्रू असू देत अगर फॉल्स असू देत. पी स्टेटमेंट ट्रू असू देत अगर फॉल्स असू देत त्याचं डिसजंक्शन याच्या बरोबर काय तर टीच येतं. म्हणजे पी स्टेटमेंट काय आहे त्याचा कसलाही इफेक्ट होत नाही. म्हणून मी इथे लिहिलं टी. आलं का बरोबर बघूया आपलं. नेक्स्ट या ठिकाणी बघूया. पी स्टेटमेंट मी पहिल्यांदा ट्रू घेतलं तर काय आलं टी. पी स्टेटमेंट फॉल्स घेतलं तर काय येतं फॉल्स. म्हणजे पी स्टेटमेंट आपण काय घेतो त्याच्यावर त्याचं डिसजंक्शन अवलंबून येतं. याचं डिसजंक्शन काय येणार आहे ते. पी स्टेटमेंट ट्रू असेल तर ट्रू आलं, फॉल्स असेल तर फॉल्स. म्हणजे इथं काय लिहिणार आपण पी लिहिणार. हा झाला आपला आयडेंटिटी लॉ झाला. नेक्स्ट आहे तो कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट आपला येतो तो कॉम्प्लिमेंट लॉ. पी अँड निगेशन पी इक्विव्हॅलंट टू पी आणि पी और निगेशन पी इक्विव्हॅलंट टू पी और निगेशन पी इक्विव्हॅलंट टू सेम टाईपनं जसं आपण आयडेंटिटी लॉ मध्ये केलं तसंच या कॉम्प्लिमेंट लॉ मध्ये एकदा पी हे स्टेटमेंट ट्रू घेतलं पी और निगेशन पी. पी स्टेटमेंट ट्रू घेतलं ट्रू अँड निगेशन टी या टाकलं. म्हणजेच हे काय लिहिणार टी अँड एफ इक्विव्हॅलंट टू काय आलं तर एफ आलं. नंतर पी हे स्टेटमेंट फॉल्स घेतलं अँड निगेशन फॉल्स म्हणजेच काय ना एफ अँड टी इक्विव्हॅलंट टू काय आलं म्हणजे सिद्ध काय आलं शेवटी एफ आलं. पी अँड निगेशन पी इक्विव्हॅलंट टू एफ. पी और निगेशन पी इक्विव्हॅलंट टू ट्रू किंवा टी हे आलं. नेक्स्ट आहे ॲब्सॉर्प्शनला पी और पी अँड क्यू इक्विव्हॅलंट टू पी आणि पी अँड पी और क्यू इक्विव्हॅलंट टू पी. हे झाले आपले 8 लॉ. पण 9 नंबरचा लॉ कोणता आहे तर पहिला रिझल्ट म्हणजे आपला 9 नंबरचा लॉ आहे. मग हा लॉ कोणता आहे तर कंडिशनल लॉ. पी इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलंट टू निगेशन पी और क्यू. याचा आपण ट्रूथ टेबलनं प्रूव्ह ही केलं. आणि 10 नंबरचा लॉ जो आहे तो हा बाय कंडिशनल लॉ. पी डबल इम्प्लाइज क्यू इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. हेच लिहिताना कसं लिहू शकतो तर निगेशन पी और क्यू अँड क्यू और निगेशन पी. हा झाला आपला कंडिशनल लॉ. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये टोटल आपण 10 लॉज पाहिलेले आहेत. आता याच्याशी रिलेटेड आपण एक्झाम्पल बघू. फर्स्ट एक्झाम्पल इज using rules of negation. Write the negations of the following with justification. म्हणजे रिझन द्यायचं आहे प्रत्येक स्टेपला. पहिला एक्झाम्पल निगेशन क्यू implies P. Second example P and negation Q. Third example negation of P and Q or P or negation. बघा एक्झाम्पल्स हे पहिल्याचे सोल्युशन. निगेशन Q इम्प्लाइज P. याचं निगेशन आपल्याला करायचं आहे. निगेशन याचं आपल्याला माहिती आहे. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन आपलं काय आहे ते
निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू म्हणजेच काय लिहितो आपण पी अँड निगेशन क्यू. हा रूल इथं वापरला तर काय लिहिणार पहिला आहे तसंच लिहितो पहिलं म्हणजेच निगेशन क्यू आहे अँड दुसऱ्याचं निगेशन पी. हे झालं एवढंच त्याचं आन्सर येतं. सेकंडचं निगेशन आपण करूया. निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू इक्विव्हॅलंट टू पी अँड क्यू म्हणजेच काय आलं याच्यामध्ये निगेशन द्यायचं आहे निगेशन पी और निगेशन ऑफ निगेशन क्यू. कोणता लॉ वापरतो आपला डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ याच्यामध्ये आपण वापरला निगेशन पी और निगेशन ऑफ निगेशन म्हणजेच काय ना क्यू. याच्यासाठी काय वापरलं आपण तर निगेशन ऑफ निगेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू क्यू इटसेल्फ. अँड थर्ड वन इज याचं निगेशन आपल्याला करायचं निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू और पी और निगेशन. निगेशन कशाचं करायचं आहे तर कंजक्शनचं. डी मॉर्गन्स लॉ वापरला तर दोन्हीला सेपरेट निगेशन देऊ कंजक्शन आहे डिस्जंक्शन करणार म्हणजेच निगेशन ऑफ निगेशन पी अँड क्यू. इथं ऑर आहे अँड घेतलं निगेशन ऑफ पी और निगेशन क्यू. कोणता लॉ आला आपला डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. नेक्स्ट याच्यामध्ये काय येईल पुन्हा हे निगेशन स्थान आपण आतमध्ये देणार तर काय घेणार निगेशन पी अँड आहे और निगेशन क्यू अँड हेही आतमध्ये दिलं तर निगेशन पी और आहे अँड होईल निगेशन ऑफ निगेशन क्यू. पुन्हा याच्यामध्ये आपण डी मॉर्गन्स लॉ वापरला म्हणजेच निगेशन ऑफ पुन्हा हे निगेशन आतमध्ये दिलं निगेशन ऑफ निगेशन पी और आहे ते ॲड होईल निगेशन ऑफ निगेशन क्यू अँड याच्यामध्ये निगेशन पी अँड क्यू. म्हणजे याच्यामध्ये दोन लॉ वापरले आपण डी मॉर्गन्स लॉ अँड निगेशन ऑफ निगेशन क्यू इक्विव्हॅलंट टू क्यू. हा ही रूल वापरलेला आहे. पुन्हा निगेशन ऑफ निगेशन पी म्हणजेच पी अँड क्यू अँड निगेशन पी अँड क्यू. याच्यामध्ये ही निगेशन ऑफ निगेशन पी इक्विव्हॅलंट टू पी हे आपण वापरलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज rewrite the following statements without using if they. First example is if a man is a judge, then he is honest. हे एक्झाम्पल आहे. बघा आता याचं सोल्युशन कळले. सुरुवातीला हे स्टेटमेंट जे आहे ते सिम्बॉलिक फॉर्म मध्ये घेऊया. अ मॅन is a judge. Q statement is a man is honest. A man is honest. Symbolic form याचा काय येणार आपला? Symbolic form P implies Q. P implies Q हा त्याचा सिम्बॉलिक फॉर्म आला. बट P implies Q म्हणजेच काय आहे तर P implies Q म्हणजेच आपण काय लिहितो निगेशन P अँड Q हे लिहितो. म्हणजेच हे स्टेटमेंट आपलं कसं होईल दॅट इज
A man is not a judge. A man is not a judge and he is honest. And he is honest. या टाईपचं आपलं स्टेटमेंट तयार झालं. निगेशन P or Q. Next example is, if 2 is a rational number, if 2 is a rational number, then root 2 is irrational number. Root 2 is irrational number. P हे स्टेटमेंट काय होणार आपलं? 2 is a rational number. Root 2 is an irrational number. हे स्टेटमेंट आपलं कसं तयार होईल? P implies Q मध्ये झालं. P implies Q म्हणजे निगेशन P or Q आपण म्हणतो. आणि स्टेटमेंट कसं तयार झालं? 2 is not a rational number or root 2 is an irrational number. या टाईपचं त्याचं आपलं काय झालं तयार? तर स्टेटमेंट तयार झालं. दिलेलं रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युजिंग, जे म्हटलेलं आहे विदाउट युजिंग इफ देन, या टाईपचं हे एक्झाम्पल झालेलं आहे. नेक्स्ट P implies Q विदाउट युजिंग, होमवर्कचे एक्झाम्पल आहेत. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. Without using truth table, prove that P double implies Q is logically equivalent to P and Q or negation P and negation Q. Without using truth table, prove that. मग याच्यामध्ये हे सिम्प्लिफिकेशन करताना काय काय करावं लागेल तुम्हाला? तर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट तुम्ही वापरू शकता ना. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट हे वापरून हे एक्झाम्पल सॉल्व करा. ओके, बघा आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलेलं आहे? तर रिझल्ट्स पाहिले, त्याच्यानंतर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट पाहिलं, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आणि अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट वेगवेगळे लॉज वापरून आपण एक्झाम्पल कशी सोडवायची ती पाहिली. होप यू हॅव एन्जॉयिंग दिस लेक्चर.